Hello students, today we are going to continue our topic of Mrs. Addis by Sheila Smith. In our last lecture, we have seen that Peter Crouch, who had committed a crime. What type of crime he had committed? That he had murdered a person. He had shot a person who were the gamekeepers. And he ran away from there. Police were behind him, they were following him, and he had chosen the cottage of Mrs. Addis to stay there. या प्लॅननं Peter Crouch he had reached to the doorstep of Mrs. Addis' cottage. He peeped from that window. He found that Mrs. Addis she was cooking something in her kitchen. He suddenly entered the room. He had not knocked the door and he entered the room. Mrs. Addis noticed his presence and she turned and she asked Peter Crouch, why you came here? At that time, Peter Crouch told her that he had shot a person unknowingly and police they are following him and he need Mrs. Addis' help. Mrs. Addis asked again, what type of help you are requiring from me? At that time, Peter Crouch told that he want to stay for some time in her cottage. That will be helpful to him to avoid the follow of that police. Okay. So in this way, Mrs. Addis, she was actually not ready to accept all these things because she is a very good lady. And she don't like such a things which Peter Crouch has committed. But Peter Crouch know the mentality or psychology of Mrs. Addis. He told that for Tom's sake, you help me. Who's the Tom? Mrs. Addis' son. And for the Tom's sake, she had accepted the proposal kept by this whom? Peter Crouch. Now what happened next? सीन डोळ्यासमोर असा आहे की रात्रीची वेळ आहे. पीटर क्राउच एक मर्डर करून तिथं आलेला आहे लपण्यासाठी. पोलीस फॉलोच करतायत, सगळीकडे शोधतायत आणि मिसेस ॲडिस यांनी त्याला आपल्या घरी राहायची परवानगी दिलेली आहे. कधीपर्यंत? टॉम घरी येईपर्यंत. कारण टॉम कामाला गेलेला असतो आणि तो खूप चांगला मुलगा असतो आणि पीटर क्राउच त्याचा मित्र असतो, पण त्याची संगत खूप वाईट असते. त्यामुळे या दोघांच्या पर्सनॅलिटी ह्या खूप वेगळ्या आहेत. आणि तरीही टॉमचा एक मित्र आहे या नात्याने मिसेस ॲडिस पीटर क्राउचला आपल्या घरी राहण्याची परवानगी देतात. आता पुन्हा त्या रात्री पुढे काय झालेलं आहे दॅट वी विल सी. सो कम टू पेज नंबर 46. वी विल स्टार्ट फ्रॉम ही shall be up at work for an hour yet and the coast will be clear by then. I can get away out of the country. आता हे सगळं करत असताना पीटर क्राउच आपला प्लॅन सांगतो. आता त्याचा प्लॅन काय आहे? He shall be up at work for an hour yet and the coast will be clear by then. एक थोडा वेळ तो इथं थांबला तर सी कोस्टचा जो एरिया आहे तिकडे पॉन्ड वगैरे आहे आपण पाहिलेलं आहे तर ते क्लिअर होऊन जाईल. आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री आणि मी हा देशच सोडून निघून जाईन. कारण माहिती आहे तुम्हाला मर्डर झालेला आहे म्हणजे याला ऑब्वियसली खूप मोठी पनिशमेंट मिळणार होती. टू अवॉइड दॅट पनिशमेंट ही हॅड डिसाइडेड टू लिव्ह द कंट्री ओनली. वेअर शॅल यू गो? हे ऐकलं मिसेस ॲडिसनी आणि त्यांनी त्याला विचारलं की नेमकं कुठे जायचा तुझा प्लॅन आहे? आय डोंट नो. देर इज टाईम टू थिंक ऑफ दॅट. मी अजूनही ते ठरवलेलं नाही. देर इज अ टाईम टू थिंक ऑन दॅट. Well, you can think of it in here, she said dryly, opening a door which led from the kitchen into the small shed at the back of the cottage. आणि हे बोलता बोलता मिसेस ॲडिस थांबलेले नाही आहेत कारण त्यांना सिरियसनेस आलेला आहे की कुठल्याही क्षणी पोलीस आपल्या दारात येतील आणि त्यावेळी पीटर क्राउचला लपवणं अवघड होईल. आणि सो टू से दॅट ओके यू प्लॅन युअर सेल्फ असं म्हणत म्हणत त्या कुठे गेलेल्या आहेत? आपल्या कॉटेजच्या बॅक साईडला गेलेल्या आहेत. तिथं काय आहे नेमकं? स्मॉल शेड ॲट द बॅक ऑफ द कॉटेज. तिथे एक स्मॉल शेड आहे. ओके.
They shall never guess you are there, especially if I tell them I haven't seen you tonight. आणि त्या सांगतात, काय सांगतायत की हे जे स्मॉल शेड आहे त्याच्यामध्ये तू लपून बैस आणि पोलीस आले की ते तुला इथं शोधू शकणार नाही. कारण अशा जागी कुणालाच अंदाज येणार नाही की इथं कुणीतरी लपण्यासारखं आहे प्लेस. आणि नेक्स्ट थिंग, जर ते दारात आले तर मी पहिल्यांदाच त्यांना सांगून टाकेन की आय हॅव नॉट सीन यू टू नाईट. आज रात्री तर मी पीटर क्राउचला पाहिलेलंच नाही आहे. मग लपवण्याचा वगैरे प्रश्नच राहणार नाही आणि असा हा मॅटर सॉल्व्ह होईल अशी मिसेस ॲडिस यांनी आपल्या मुलासाठी फॉर टॉम सेक, कारण त्यांच्या आयुष्याचा एकमेव आधार टॉम होता आणि हा टॉमचा मित्र आहे, अडचणीत आहे, टू हेल्प हिम शी हॅज टेकन दिस डिसिजन. You are a good woman, Mrs. Addis. I know I'm not worth you are standing by me. But maybe I would have been a different if I would a mother like a Tom's. आणि मग पीटर क्राउच खूप इमोशनल झालेला आहे. इतक्या मोठ्या संकटात मिसेस ॲडिस याच्या पाठीशी ठामपणे राहिलेले आहेत हे बघून आणि तो म्हणतो यू आर व्हेरी गुड वुमन. तुम्ही खूप चांगले आहात आणि मीही असा चांगला झालो असतो, टॉमसारखा झालो असतो जर मला तुमच्यासारखी आई भेटली असती. आणि तुम्हाला माहिती आहे की आय हॅव टोल्ड यू इन माय लास्ट लेक्चर दॅट पीटर क्राउच हॅज नो पॅरेंट्स देअर. She did not speak but shut the door, and he was in a darkness save for a small ray of light that came through one of the cracks. मात्र याच्यावर मिसेस ॲडिसनी काही उत्तर दिलेलं नाही. बट शी हॅज शट द डोअर. ते दार तिनं लावून घेतलेलं आहे. अँड इन अ डार्कनेस, त्या अंधारात, त्या शेडमध्ये, स्मॉल शेडमध्ये जिथं अगदी एखाद्या क्रॅकमधून रेज येत होत्या त्या शेडमध्ये हा पीटर क्राउच लपून बसलेला आहे. By this light he could see her moving to and fro preparing Tom's supper. पण ज्या शेडच्या त्या मध्ये मध्ये क्रॅक्स असतात बघा, काट्या काट्या लावलेल्या आणि त्याच्यामधून आपल्याला दिसत असतं बारीकसं, त्यामधून ही इज पीपिंग थ्रू दॅट क्रॅक्स आणि त्याला दिसतंय दॅट मिसेस ॲडिस शी इज प्रिपेरिंग फूड फॉर टॉम. रात्रीचं जे जेवण असतं त्याला आपण सपर म्हणतो हां. अँड शी इज प्रिपेरिंग दॅट फॉर टॉम. In another hour, Tom would he come from Iron Latch Farm, where he worked every day. आणि हा टॉम कुठे असतो, काम करतो हे पीटर क्राउचला माहिती होतं, बिकॉज दे आर नॉट दी अननोन पर्सन्स, दे आर दी फ्रेंड्स. आणि म्हणून याला माहिती होतं दॅट टॉम इज वर्किंग इन दॅट प्लेस हॅज ऑल्सो गिवन विच वन आयर्न लॅच फार्म. हे जे फार्म आहे त्या शेतावर तो काम करत असतो. वेअर ही वर्क एव्हरी डे. पीटर क्राउच ट्रस्टेड टॉम टू हेल्प हिम. आणि पीटर क्राउचला पूर्ण कॉन्फिडन्स होता की टॉम त्याला चांगली मदत करेल कारण तो खूप चांगला आहे. फॉर दे हॅड बीन फ्रेंड्स वेन दे वेंट टुगेदर टू दी नॅशनल स्कूल ॲट लॅम्बहर्स्ट. आणि ते कधीपासूनचे फ्रेंड आहे, दे आर दी स्कूलमेट्स. म्हणजे जेव्हा नॅशनल स्कूल ॲट लॅम्बहर्स्टचं होतं तिथं ते जायचे एकत्र, त्यावेळेपासूनचे ते फ्रेंड्स होते. And since then the friendship had not been broken by their very different characters and careers. आणि इतके दोघे दोन वेगळ्या पर्सनॅलिटीचे, वेगळ्या कॅरेक्टरचे, वेगळ्या विचारांचे असले तरी त्यांची मैत्री ही तुटलेली नव्हती. कारण बिकॉज ऑफ दी टॉम्स नेचर. टॉमचा स्वभाव खूप चांगला आहे. जिथं पीटर क्राउच चुकायचा तिथं तो सांगायचा, पण त्यानं त्यासाठी आपली मैत्री तोडलेली कधीही नव्हती. Peter Crouch huddled down upon the sacks that filled one corner of the shed. आता huddle down means shrink oneself. अगदी छोटी जागा असेल तर आपण कसं अंग चोरून बसतो. Like that, Peter Crouch had sat there. A delicious smell of cooking began to come through from the kitchen. आणि किचन मधून delicious smell यायला लागलेला आहे. And he hoped Mrs. Addis would not deny him a share of the supper when Tom came home, for he was very hungry and he had a long way to go. आणि पीटर क्राउचचा कॉन्फिडन्स बघा किती आहे की तो म्हणतोय की जेव्हा मिसेस ॲडिस यांना कळेल की आय हॅव टू गो लॉंग, मला माझं फ्युचर काय माहिती नाही, खूप लांब निघून जायचं आहे, अँड आय एम हंग्री ऑल्सो, त्यामुळं टॉमला सर्व करताना फूड मिसेस ॲडिस माझा नक्की विचार करतील अँड शी विल गिव्ह सम शेअर ऑफ दॅट फूड टू मी. He had fallen into a kind of helpless doze when he was aroused by the sound of footsteps on the road. बघा, त्याच वेळी तो अगदी हेल्पलेस कंडिशन, कन्फ्युजनमध्ये होता तो. And at that time, suddenly he heard some sound at the footsteps.
त्या फूटस्टेप्सचा आवाज ॲट दी डोर स्टेप त्याला यायला लागला. For a moment his poor heart nearly choked him with its beating. आणि पुन्हा हार्ट बीटिंग वाढल्या त्याच्या, कारण त्याला कळलं होतं पोलीस आता इथंपर्यंत येऊन पोचले असणार आहेत. They were the keepers. My God. नक्कीच, definitely they will be the keepers who were following me. They had guessed where he was with Mrs. Addis, his old friend's mother. आणि त्यांना ट्रेस कसा लागला असेल मी इथं असेल याचा? इझी होतं, बिकॉज आय एम दी फ्रेंड ऑफ टॉम. आणि त्यामुळे मी मदतीसाठी मित्राच्या घरी गेलो असेल ऑब्व्हियसली, असं त्यांनी विचार केला असेल. अँड डेफिनेटली दे आर हिअर नाव टू कॅच मी. ही हॅड बीन अ फूल टू कम टू द कॉटेज. आणि खरोखर त्यांना मूर्खपणा केला होता इथं येऊन. त्याला साधं लॉजिक कळायला पाहिजे होतं की आपण मित्राकडे न जाता अशा जागी जायला पाहिजे होतं की जिथं ते गेस करणार नाहीत की आय विल चूज दिस प्लेस. नियरली लुझिंग हिज सेल्फ कंट्रोल. आता त्याचा सेल्फ कंट्रोलसुद्धा जायला लागला, इतकं टेन्शन त्याला आलेलं होतं. ही श्रँक इन टू द कॉर्नर. एका कॉर्नरमध्ये पुन्हा अंग आखडून तो बसला. शिवरिंग. तुम्ही पाहिलं मगाशी पण तो शिवरिंग करत होता, पण मिसिस ॲडिसनी सपोर्ट केल्यावर पुन्हा तो कूल अँड रिलॅक्स झाला होता. बट अगेन हिज अ शिवरिंग स्टार्टेड. ही वॉज फ्रायटन अ लॉट. हाफ सोबिंग. आणि खूप स्वेटिंग वगैरे व्हायला लागलं होतं त्याला. बट द फूटस्टेप्स वेंट बाय. पण थोड्या वेळाने फूटस्टेप्सचा आवाज थांबला. द नेक्स्ट मिनिट मिसिस ॲडिस टक हर हेड इन टू द शेड. आणि मिसिस ॲडिसनी लगेचच शेडमध्ये आपलं डोकं घातलं. म्हणजे सगळं काय झालं असेल नेमकं इमॅजिन करा. कुणीतरी येऊन गेले आणि हे इन्फॉर्म करण्यासाठी कदाचित मिसिस ॲडिस आले असतील. दॅट वॉज द कीपर, शी सेड सॉफ्टली. आणि मिसिस ॲडिसना अंदाज होता की ह्या पावलांचा आवाज ऐकून पीटर क्राउचला फार टेन्शन आलं असेल आणि त्याला रिलॅक्स करण्यासाठी त्या पटकन सांगायला आल्या की डोंट वरी, दे वर दी कीपर्स. ते कीपर्सच होते. आय सॉ देम गो बाय. दे हॅड लँटर्न्स. मे बी इट वुड बी बेटर इफ यू स्लिप आउट नाव अँड वेंट टुवर्ड्स द कॅन्सिरॉन. आणि त्या सांगतात की मी बघितलं ते कीपर्सच होते, त्यांच्या हातात लँटर्न होती कारण अंधाराची वेळ आहे. अँड दे वर सर्चिंग समथिंग. दे वेंट. ती गेलेले आहेत निघून, डोंट वरी. पण मला असं वाटतं शी हॅड गिवन वन सजेशन ऑल्सो. आता अशा परिस्थितीत काय सजेशन त्यांनी दिलेली आहे बघा. दॅट मे बी इट वुड बी बेटर इफ यू स्लिप आउट नाव अँड वेंट टुवर्ड्स द कॅन्सिरॉन. कॅन्सिरॉनचं इन्फॉर्मेशन दिले, नेम ऑफ ए टाउन वेअर देअर इज अ रेल्वे स्टेशन. तिथून थोड्या अंतरावर कॅन्सिरॉन नावाची प्लेस आहे अँड रेल्वे स्टेशन इज देअर. म्हणजे काय सांगायचं असेल मिसिस ॲडिस यांना? हां, तू आता पटकन निघ आणि कसं बसा कॅन्सिरॉनला पोच. रेल्वे स्टेशनवर तुला रेल्वे मिळेल तिथे, ती पकड आणि पहिला इथून तू निघून जा. इन दिस वे शी हॅड गिवन अ सजेशन ऑल्सो. यू वुड मिस देम दॅट वे अँड गेट ओव्हर टू केंट. आणि अशा प्रकारे तू काय करशील, केंट या सिटीपर्यंत जाऊन पोहोचशील. There's a London train that comes from Tunbridge Wells at 10 tonight. आणि केंटला पोहोचल्यानंतर तिथं लंडनची एक ट्रेन येते, ती आज रात्री 10 वाजता. 10 at tonight. Catch that one and went to London. आता हे एवढा प्लॅन, एवढा सपोर्ट या मिसेस ॲडिस करत होत्या त्याला. पण याच्या पुढे एक वेगळाच प्रश्न होता. What was that question? See, read that one. That would be a fine thing for me, ma'am. But I haven't the price of a ticket on me. Yes, you are right, ma'am. I'm also having the same plan. But what to do? I have no money for ticket. आता माझ्याकडे तिकिटाचे पैसे देखील नाही आहेत आणि मी काय करू? She went to one of the kitchen drawers. आणि पुन्हा त्या शांतपणे, इतक्या वयस्कर असून पण शांतपणे गेल्या किचनमध्ये. तिथला ड्रॉवर शी हॅड ओपन दॅट अँड शी हॅड रिमूव्ड समथिंग फ्रॉम देअर. Here 7 shillings. It shall be your fare to London and a bit over. आणि तिनं शी हॅड ब्रॉट 7 shillings. तेवढी रक्कम तिनं आणून त्याच्या हातात दिलेली आहे, जी तिनं खूप कष्टानं आपल्या टॉमसाठी साठवून ठेवली होती. And she had given that to Peter Crouch. And she told that it is sufficient for you to travel. For a moment he did not speak. आता एवढी मदत केल्यानंतर Peter Crouch, he was unable to speak. That he said, I don't know how to thank you, ma'am. आणि मग तो कसा म्हटला की I don't understand how to thank you. That much favor you are doing on me.
Oh, you needn't thank me. I'm doing it for Tom. अरे लक्षात ठेवा. All these things I'm doing for my Tom because you are the friend of Tom. I hope you won't get into trouble because of this. आणि पुन्हा तो म्हणतो, देवाकडे प्रार्थना करतो की आय होप दॅट यू विल नॉट गेट इन अ ट्रबल. मला हेल्प केल्याबद्दल, एका क्रिमिनलला हेल्प केल्याबद्दल तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. आय होप सो. This isn't much fear. No one's ever likely to know you have been in this cottage. आणि मग पुन्हा त्याला सांगतात, डोंट वरी, डोंट थिंक ऑफ ऑल दिस थिंग्स. नो वन्स इवर लाईकली टू नो यू हॅव बीन इन दिस कॉटेज. कुणालाही गेस करता येणार नाही की तू या कॉटेजमध्ये लपला असशील. दॅट्स वे आय वुड सूनर यू वेंट बिफोर टॉम केम बॅक. अँड आय एम हॅविंग वन मोर प्लॅन, की टॉम येण्या अगोदर तू जा. मगाशीच असं ठरलं होतं की लेट द टॉम कम आणि मग आपण वी विल डिस्कस ओव्हर इट अँड देन वी विल प्लॅन समथिंग. पण आता त्या म्हणतायत की यू शुड गो बिफोर टॉम कम. असं का म्हटलं असेल बघा, बिकॉज टॉम केम बॅक फॉर मे बी ही वूड ब्रिंग अ फ्रेंड विथ हिम अँड दॅट्स मेक अ ट्रबल. टॉमचा स्वभाव आहे, तो खूप फ्रेंडली आहे आणि मला असं वाटतं की मे बी ही विल ब्रिंग अ फ्रेंड विथ हिम आणि इट विल क्रिएट अ प्रॉब्लेम टू अस. आणि हे सिक्रेट राहणार नाही. दॅट्स वाय यू हॅव टू चूज युअर सेल्फ दिस वे. She opened the door for him, but on the threshold they both stood still, for again footsteps could be heard approaching, this time from the far south. आणि त्या ओपन करून डोअर त्याला बाहेर काढत होत्या त्या शेडमधून. इतक्यात अगेन दे हर्ड द साऊंड ऑफ फूटस्टेप्स अँड नाव दिस टाइम इट वॉज कमिंग फ्रॉम साऊथ साईड. म्हणजे जिथून तो आला होता त्या साईडवरून फूटस्टेप्सचा आवाज येत होता. मे बी इट्स अ टॉम, सेड मिसिस ॲडिस. मिसिस ॲडिस म्हणाल्या, डोंट वरी, टॉमची वेळ झालेली आहे यायची, तोच असेल. देअर इज मोर दॅन वन मॅन देअर अँड आय कॅन हिअर व्हॉइसेस. मात्र पीटर क्राउचनं काय नोटीस केलेलं आहे, टॉम असता तर त्याच्या एकाच्या पायाचा आवाज आले असते. देअर आर दी मोर साऊंड्स ऑफ फूटस्टेप्स अँड आय कॅन हिअर मेनी व्हॉइसेस ऑल्सो. वेगवेगळे आवाज येत आहेत, त्यामुळं कुणीतरी टॉम हा एकटा नाही आहे, त्याच्यासोबत मित्र असतील किंवा कदाचित कीपर्स पण असतील. यू वुड बेटर गो बॅक, शी सेड शॉर्टली. त्यांनी पटकन त्याला परत आत जायला सांगितलं. वेट टिल दे हॅव पास एनिवे. आणि काही झालं तरी बाहेर यायचं नाही. टिल दे पास एनिवे. With an unwilling shrug, he went back into the little dusty shed which he had come to hate, and she locked the door upon him. बघा पुन्हा तिनं त्याला आत पाठवलेलं आहे. अनविलिंगली श्रग मीन्स ॲक्च्युली ही इज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट ऑल दीज थिंग्स. वॉट एव्हर हॅपनिंग दॅट्स द व्हेरी सिरियस वन फॉर हिम. इट हॅड क्रिएटेड अ टेन्शन टू हिम अँड दॅट्स वाय ही गेव अ श्रग टू हिज शोल्डर अँड वेंट इन साइड. Come to page number 48. The footsteps drew nearer. आता हे सगळे फूटस्टेप्स जवळजवळ येत होते. दे केम स्लोली अँड हेविली दिस टाइम. आणि हे फूटस्टेप्स हे अतिशय स्लोली अँड हेविली होते. हेविली असं का म्हटलं असेल, हेविली फूटस्टेप्स का म्हटलं असेल, बिकॉज मे बी दे आर टायर्ड असंही असेल. इकडे तिकडे शोधून त्यांची पळापळ झालेली असणार आहे, काही असेल. फॉर अ मोमेंट ही थॉट दे वुड पास ऑल्सो. इतके स्लो होते की त्याला क्षणभर वाटलं आवाज काही येत नाही आहे. मे बी दे हॅव पास्ड अगेन. बट देअर मोमेंटरी डलिंग वॉज ओनली द क्रॉसिंग ऑफ द स्ट्रीप ऑफ ग्रास आउटसाइड द डोअर. पण क्रॉसिंग द ग्रासचा जो पॅच होता बघा, तो तिथंपर्यंत आल्याचा आवाज पटकन लक्षात येत होता. The next minute there was a knock. It was not Tom. Then आणि त्याच्या डोक्यात आलं नॉकिंग झालेलं आहे. मिसेस ॲडिस वळलेलं आहे डोअर ओपन करायला. अँड पीटर क्राउच इज थिंकिंग टॉम असेल की कीपर्स, हू विल बी देअर. दॅट वी विल सी इन अवर नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.